नव्हतं, उलट मी माझ्या मायबापाचं लालन पालन केलं। सकाळी उठायचो, त्यांना उठवायचो, त्यांना जेवण करून द्यायचो, अंघोळ घालायचो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं सगळं काही करायचो, पाय चेपून द्यायचो। एके दिवशी असेच माझे आई बापा म्हणाले, बाळा काशी यात्रेला नेऊन आणतोस का? म्हणून निघालो होतो रे कावडा घेऊन, वाटेमध्ये तहान लागली माझ्या मायबापाला, म्हणून पाणी घेण्यासाठी आलोय। पण राजा आधार संपवला रे त्या मायबापाचा, तू आधार संपवलास, माफ कर बाळा। राजा जा, मी माफ करेल, पण माझ्या आंधळे मायबाप तुला कधीच माफ करणार नाहीत राजा, कधीच नाही। जा, हे पाणी माझ्या मायबापाला नेऊन दे, आणि पाणी पिण्याच्या आत त्यांना सांगू नको की मी गेलो, नाहीतर ते पाणी प्यायचे नाहीत। दशरथ राजे म्हणले ठीक आहे। श्रावण बाळानं तिथंच प्राण सोडला। दशरथ राजे त्या रोखानं गेले। एका झाडाखाली आंधळे मायबाप बसलेले होते। जटाला दाढी वाढलेला, अंगावरती सुरकुत्या असलेला म्हातारा बाप, सोबत आई होती। म्हातारी बिचारी तेजस्विनी होती। आंधळे होते दोघेही, पण दोघांच्याही कानाच्या शक्ती मात्र दूर झाल्या होत्या। पावलं वाजली, आला वाटतं आपला श्रावण। जवळच मिळालेला पाणी बाळा, लांब जावं ना फारसं, जवळच मिळालं ना। दशरथ राजा आलेत। आता दशरथ राजाला कळना काय बोलावं। बोललं तर म्हणतील तू कोण आहेस, आणि सांगितलं तर म्हणतील आमचा श्रावण बाळ कुठे आहे। आता कळना काय करावं। दशरथ राजे म्हणतायत, आता विचारात पडले काय करावं, काय बोलावं। आई विचारते, श्रावणा जवळच मिळालं ना, लांब जावं लागलं नाही ना फारसं। श्रावण बाळ बोलत नाही। श्रावणा बोल की रे, काही चुकलं का रे आमचं? आमच्यासाठी त्रास होतो का रे बाळा तुला? दिवसभर दोघालाही घेऊन फिरतोस, धापा टाकतोस, बाळा काही चुकलं का रे आमचं? राजा एक नाही दोन नाही, राजा बोलत नाही। श्रावणा बोल की, तू जर बोलला नाहीस तर या आंधळ्या मायबापाचा काय उपयोग रे? बोल श्रावणा। तरी पण राजा बोलत नाही, काय बोलावं? श्रावणा बोल की रे। श्रावणा म्हणून ती आई विनवणी करू लागली, आणि राजानं तो कमंडलू आईच्या हातामध्ये दिला। कमंडलू सगट म्हाताऱ्या आईनं हात पकडला आणि आपल्या पतीला सांगते, ऐकलं का बरं, कमंडलू आपला आहे, पण कमंडलू आणणारा हात मात्र आपला नाही, हाताला अंगठ्या लागतात। राजा आहेस का रे या प्रांताचा? तुझ्या परवानगी शिवाय आत शिरलो म्हणून पकडलंस का रे माझ्या श्रावणाला? तरी पण राजा बोलत नाही, काय बोलावं आता? अंगठ्यांचा स्पर्श झाला, यांनी ओळखले राजा आहे म्हणून। काय बोलावं? दशरथ राजानं घडलेली सगळी हकीकत सांगितली। आई बाबा, चुकून माझ्याकडून तुमचा श्रावण बाळ मारला गेला, जमीन सरकली पायाखालची। अरे राजा, काय केलंस रे? आंधळ्या मायबापाचा आधार संपवलास, चूक झाली। आई बाबा काळजी करू नका, मी तुमची राहिलेली काशी यात्रा पूर्ण करेल, तुमच्या उत्तर आयुष्याचा भार माझ्यावरती असेल, काळजी करू नका तुम्ही। राजा, आता कसलं उरलं उत्तर आयुष्य? कशाची उरली काशी यात्रा? इथेच संपली आमची यात्रा। आमचा श्रावण बाळ आमच्याकडून हिरावून घेतलास, काय चूक होती रे त्या बाळाची? माफ करा आई बाबा, मी अयोध्येचा राजा नादभेदी दशरथ। राजा, ओळखलं किती निर्दयी आहेस रे राजा, विनाकारण मारलंस आमच्या बाळाला। राजा, आतापर्यंत कधीच कोणाबद्दल वाईट विचार आला नाही, पण तुझं हे कृत्य बघून असं वाटतंय की ज्या वेळी तुझा प्राण जाईल त्यावेळी तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणून तडफडशील, पुत्रवियोगाने तडफडून मरशील। राजा, आंधळ्या मायबापाचा श्राप आहे तुला। आणि त्या ठिकाणी श्रावणाच्या आई
बाबाने शुद्री माता आणि यज्ञदत्त यांनी त्या ठिकाणी प्राण सोडला। दशरथ राजाला श्राप देऊन दशरथ राजांनी राहिलेल्या सगळ्या त्यांच्या विधी पूर्ण केल्या आणि पुत्र कानिष्ठी यज्ञ चालू झालं। यज्ञ नारायणाच्या हातामध्ये प्रसाद पात्र, ते प्रसाद पात्र कुलगुरूंनी वशिष्ठांच्या हातामध्ये दिलं। 1 2 3 असे प्रसादाचे भाग केले। पहिला भाग दिला कौशल्या मातेला, दुसरा दिला सुमित्रा मातेला आणि तिसरा दिला कैकेयीला। तिसरा दिला शेवटून दिला म्हणून कैकेयी रुसली। विभाग सत्वर वशिष्ठाने केले, राया बोलविले सानिध्याची। प्रथम तो भाग कौशल्याशी दिला, त्याने क्रोधाला कनिष्ठेशी। कैकेयी रुसली आणि कैकेयीच्या हातावरल्या प्रसादावर एका घारीने झडप घातली आणि तो प्रसाद तुकडा अंजनी मातेच्या हातावर नेऊन सोडला आणि इथंच अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। इथं हनुमंतरायाचा जन्म झाला। बोला बजरंग बली की। इथं हनुमंतरायाचा जन्म। ही श्रावण बाळाची कथा आम्हाला काय शिकवते? पुत्राने आई वडिलांचा किती आदर करावा हे आम्हाला श्रावण बाळ शिकवून जातो। वैष्णवा माझी आदिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? सगळ्या वैष्णवामध्ये आदिश्रेष्ठ म्हणजे हनुमंतराया आहेत। देहूतले मालक तुकोबराय हनुमंतरायावर इतके प्रसन्न झाले की त्यांनी जी शब्द वापरला। काय जी? शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोटा। तुकोबरांनी ओळखलं तुकोबरायांकडे असीम भक्तीच्या वाटा आहेत, पण त्यांनी ओळखलं आपल्यापेक्षा वेगळी वाट ती हनुमंतरायाकडे आहे भक्तीची। याला म्हणायचं भक्ती। माऊली फार सुंदर वर्णन करतात। ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू। वानर कुळात जन्माला येऊन जगाच्या बापाला हृदयामध्ये साठवलं, इतकी ताकद हनुमंतरायामध्ये होती। म्हणून तुकोबराय त्यांना वंदन करतात। तया माझा दंडवत कपी कुळी हनुमंत। कोण श्रेष्ठ आहे? सगळ्यात श्रेष्ठ कोण? पृथ्वी। पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी। सबसे बड़ा कौन? शेष। शेष काहे का बड़ा, वो तो शिवजी के गले में पड़ा। शिवजी बड़ा, शिवजी काहे के बड़े, उसका कैलाश पर्वत रावण ने बाण से उखाड़ा। रावण बड़ा, रावण काहे का बड़ा, वो तो राम जी के एक बाण से उड़ा। रावण बड़ा, रावण नहीं बड़ा, रावण काहे का बड़ा, रावण तो राम जी के एक बाण से उड़ा। राम जी बड़े, राम जी काहे के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में खड़े, तो सबसे बड़े हनुमान जी। ही भक्तीची ताकद। भक्ती काय असते हे आम्हाला हनुमंतराय शिकवतात। भक्त म्हणजे तो कधीच विभक्त नसतो। आम्ही एवढे विभागलोत, 96 कुळी 92 कुळी 98 कुळी, कधी एक हिंदू म्हणून दिसू। बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले। रायप्पा महाल ज्योत्याजी मराठा वैरीजी रामोशी जीवा माने नावी रामजी महादेव कोळी दत्ता रंगणारी संभा लोणारी मैनाक भंडारी राम माळी संपत साळी नाना शिंपी दादा लोहार मुरालमान सटवा मांग नालबंद घरशी चांबा लोहार गारुडी देशमुख पाटील आलुतेदार बलुतेदार 18 पगड जातीचे माणसं गोळा केली। त्यांचं दिसणं बघितलं नाही, त्यांची जात बघितली नाही, त्यांचं असणं बघितलंय। राजांनी मावळ्यांचं असणं बघितलं, प्रभू श्री रामरायांनी शबरी मातेचं दिसणं नाही बघितलं, तिची भक्ती बघितली, तिचं असणं बघितलं रामरायांनी। हीच भक्ती हनुमंतराय आपल्याला शिकवतात। ही खरी ताकद होती त्या अंजनी मातेच्या दुधामध्ये, अंजनी मातेच्या संस्कारामध्ये। आईचे संस्कार काय असतात हे अंजनी मातेकडून शिकावं। आजकाल आईचं दूध राहिलं नाही, आजकाल आली बाटली। जन्मापासून बाटली ते शेवटपर्यंत बाटली, टोपणात फक्त बदल झाला। अंजनी
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी अंजनी मातेने तप केला म्हणून तो प्रसाद मिळाला हनुमंतरायासारखा। बरं आपण दुसऱ्याच्या गावात गेल्यावर शायनिंग मारायची नसते, दुसऱ्याच्या गावात गेल्यावर शायनिंग मारू नये असं माणसं